बुलेटिनची सुरुवात करूयात आत्ताच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊन 100 हेडलाईन्समधून। मुंबई महापालिकेच्या संदर्भात भाजपकडून सातत्याने चाचपणी। येत्या मंगळवारी मुंबई भाजपकडून विजयी संकल्प मेळाव्याचं आयोजन। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत पार पडली मुंबई भाजपची महत्त्वपूर्ण बैठक। मातोश्रीवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतल्या आमदार आणि खासदारांची आज बैठक। मनसेसोबतच्या संभाव्य युतीवर चर्चा होण्याची शक्यता। नाशिकमध्ये आज मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा संयुक्त जन आक्रोश मोर्चा। नागरी समस्यांना वाचा फोडण्यासाठी शिवसैनिक आणि मनसैनिक रस्त्यावर उतरणार। नाशिक मनपातील भ्रष्टाचारामुळे शहर बकाल। मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांसह एकदा नाशिक फिरावं। राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा। दरम्यान भ्रष्टाचाराविरोधात पुण्यासह इतर शहरात देखील मोर्चे काढू राऊतांचं वक्तव्य। सोलापूरच्या कुर्डू गावातील मुरुम उपसा बेकायदेशीरच। गावकऱ्यांनी अहवाल फेटाळला। 2026 पर्यंत उत्खननाला परवानगी असल्याचा दावा। पैसे देऊन माझ्याविरुद्ध सोशल मीडियावर सुनियोजित मोहीम। सुनियोजित राजकीय मोहिमेचा मी बळी ठरलो। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा खळबळजनक आरोप। इथेनॉल मिश्रित पेट्रोलबाबत गडकरींना कार्यक्रमात विचारला होता प्रश्न। अहवालातला ठपका कुर्डू ग्रामस्थांनी फेटाळला। ग्रामस्थांकडे आलेल्या पत्रानुसार या कामाला 2026 पर्यंत मुदतवाढ मिळाल्याचा ग्रामस्थांचा दावा। मुरुम उपसा बेकायदेशीर नाही, ग्रामस्थांचं मत। सोलापुरातील कुर्डू गावकऱ्यांकडून आज बंदची हाक। कुर्डू गावाची तुलना बीडच्या प्रकरणाशी करून गावाची बदनामी केल्याच्या निषेधार्थ आज कुर्डू बंदची हाक। कारवाईवेळी अजित पवारांना आपणच थेट कॉल केला। खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी कॉन्फरन्स कॉल केल्याची माहिती चुकीची करून मुरुम उपसा प्रकरणावर बाबा जगताप यांचा खुलासा। मराठा आरक्षणाच्या जीआरमध्ये कुठेही सरसकट शब्द नाही। पुरावे असणाऱ्यांनाच कुणबी प्रमाणपत्र दिलं जाणार। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। तसंच हे सरकार ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। मराठा आरक्षणाचा जीआर ओबीसींना अडचणीत आणणारा। मंत्री छगन भुजबळांकडून नाराजी व्यक्त। तर हैदराबाद गॅझेट म्हणजे नोंदी न सापडलेल्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी नवा मार्ग, भुजबळांची टीका। धाराशिवमध्ये कुणबी प्रमाणपत्र वाटपाबाबत प्रशिक्षण पूर्ण। लवकरच प्रमाणपत्र वाटप करणार। प्रमाणपत्राच्या कागदपत्रांची 3 स्तरीय पडताळणी होणार। ओमराजे निंबाळकरांविरोधात कॅम्पेनिंगची जोरदार चर्चा। धन्यवाद खासदार ओम, आम्हाला कळालं असं हे कॅम्पेनिंग आहे। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील 5 खासदारांचं मत फुटल्याचा श्रीकांत शिंदेंचा दावा। धाराशिवच्या नळदुर्ग शहरामध्ये ईद ए मिलाद निमित्तानं काढण्यात आलेल्या मिरवणुकीत औरंगजेबाच्या नावाची घोषणा। संबंधितांवर कारवाई करण्यासाठी हिंदू समाज आक्रमक। नळदुर्ग शहर बंद ठेवून शहरातून मूक मोर्चा काढला। मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात ओबीसी मुक्ती मोर्चाची नागपूर खंडपीठामध्ये धाव। हा जीआर ओबीसींच्या विरोधात जाणारा आहे असं म्हणत निषेध व्यक्त केला। रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। नागेंद्र राठोड यांनी दिला दक्षिण रायगड जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं। राज्यात रविवारपासून पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज। पुढील 2 आठवडे पावसाची नोंद सरासरीपेक्षा जास्त राहण्याचीही शक्यता। सोलापूर शहरातील शेळगी, मित्रनगर, दहिटणे भागाला मुसळधार पावसाचा फटका। घरात गुडघाभर पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान। पाणी पूर्णपणे ओसरल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर। सोलापूर धुळे महामार्गावरील पाणी पूर्णपणे ओसरलंय। गुरुवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे महामार्ग पाण्याखाली गेला होता। सोलापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागले। दक्षिण सोलापूर तालुक्यातील दुबदुबी तलाव हा ओव्हरफ्लो झालाय। तुळजापुरातील सिंदफळ साठवण तलाव ओव्हरफ्लो। परिसरातील शेतीला मोठा धोका। सिंदफळ तलावातील अतिरिक्त पाणी रामदरा तलावात साठवण्याची प्रक्रिया सुरू। मराठवाड्यात यंदा अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान। जून महिन्यापासूनच आतापर्यंत तब्बल 98,627 शेतकरी बाधित।